हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. बघा आज आपल्याला काय करायचं आहे तर हा नेटचा ब्लाऊज आहे. वर्कवाला ब्लाऊज होता ज्याच्यावर रेडीमेड वर्क आली होती. तो आपल्याला ब्लाऊज कटिंग करून स्टिच करायचं आहे. मी आता पहिलं बघा ब्लाऊजला प्रेस करून घेते आणि त्याच्यानंतर मी कटिंगला सुरुवात करते. हा एकदम पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण जो वर्कचा ब्लाऊज शिवतो तो शिवायला म्हणजे एवढं पण डिफिकल्ट येत नाही, पण ज्यांना नवीन असेल त्यांना समजून जाईल की वर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा. कारण का खूप वेळा होतं की वर्कचा ब्लाऊज शिवायला थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी बघा आता माझं प्रेस करून झालेलं आहे. मी कटिंग करते. कटिंग करताना पूर्ण व्हिडिओ दिसत नाही. एका ताईंची कमेंटसुद्धा आली होती की ताई कॅमेरा सेट करा, पण मला कटिंगचे व्हिडिओ टाकायचे आहेत. हा पूर्ण ब्लाऊज आहे आपला कटिंग स्टिचिंगचा, त्याच्यामुळे त्याच्यात मी एकदम परफेक्ट अशी कटिंग दाखवलेली नाही आहे. पण मी प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, कारण का शक्यतो हे जे वर्कचे वगैरे ब्लाऊज असतात ते प्रिन्सेस कटमध्ये शिवायचे. जर कोणाला पाहिजे असेल, त्यांचा फोरटक्स असेल तर मग शिवता येतं. बघा आता मी बॅक साईड पहिली कटिंग करून घेते आणि मी शक्यतो प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे ना ह्याच्यावर पेपरवर न कटिंग करता कमीत कमी मी कापडवरच कटिंग करते. कधीतरी पेपर पण यूज करते, तसं काही नाही. पण बघा आता मागचा पुढचा भाग मी कापडावरच काढून घेते, त्याच्यानंतर मग स्लीव्ज काढणार आहे. बघा मागचा भाग सेम ठेवून फक्त आपल्याला खालून अर्धा ते 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. बघा आता सेम तशाच पद्धतीने मी कटिंग करून घेते आणि इकडे 2 इंच वाढवायचं, म्हणजे शिलाई मार्जिन आपली राहते ती. त्याच्यानंतर आपण पूर्ण मुंडा वगैरे आखून घ्यायचा. प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, त्याची कटोरीचा वगैरे काढून घ्यायचं माप, किती वाढवायचं किती नाही ते. याची मी एकदम डिटेल म्हणजे पूर्ण व्हिडिओ बनवेल याचा की त्याच्यावर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग कसा करायचा, त्याच्यावरच खास सेपरेट मी एक व्हिडिओ बनवेल जवळून असं मस्त. बघा आता मी फ्रंट साईड पण कटिंग करून घेते. कटिंग करून घेतलं मी, कारण का मी त्याचा काय पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही. तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. आता आपण स्टिचिंगचं एकदम परफेक्ट केलेलं आहे. बघा पहिला मी बॅक पार्ट घेते. कुठलाही आता बघा त्याचा मध्य काढून घेतला आहे, जो आपण अस्तर आहे त्याचा, आणि जो ह्याचा कापड आहे, जो आपला वर्क केलेला पीस आहे त्याचासुद्धा मध्य काढून घ्यायचा. मग काय होतं, दोन्ही मध्ये पॉईंट जॉईंट केले एकत्र की मग आपल्याला ब्लाऊज आपला सरकत नाही. हा नेटचा ब्लाऊज आहे, शिवायला खूप त्रास होत होता, कारण खालून तो असा वर गोळा होत होता. बघा त्याच्यासाठी मी पहिली पिनं लावून घेतली, परत ती पिनं काढली, कारण का तो पूर्ण सरकत होता ब्लाऊज. बघा मी सगळ्या साईडने पिनं लावून घेतलेले आहेत आणि मग परत चेक करायचं आपलं की मध्ये व्यवस्थित आला आहे की नाही. माझा पूर्ण थोडंसं सरकलेला, परत मी त्याच्यासाठी परत पिनं काढली आणि परत लावून घेतलं ते सगळं व्यवस्थित. 1-2-3 पिनं लावून घ्यायची, खूप होतात. बघा आता परत मी इथे जी ही खूण केली आहे ती आपण नाडी लावतो, कारण का ह्याला काय होतं, ज्यावेळेस आपण नाडी लावतो ती शक्यतो आतून लावायची, कारण बाहेरून लावता येत नाही. त्यासाठी मी एक 3-3 इंचावर खूण करून घेतली आणि बघा अशी मध्ये घालायची, म्हणजे ती नाडी, कारण का वर लावता येत नाही शक्यतो. ज्यावेळेस हे वर्कचे ब्लाऊज असेल ना त्याला नाडी. आणि हा शिवायला मी सिंगल दाब यूज केलेला आहे. बघा मी सिंगल दाबणे कशी एकदम कडेला अशी शिलाई मारून घ्यायची. अस्तर उलटं ठेवलं जेणेकरून ते आतलं जे आपलं काम असतं ते दिसून येतं आपल्याला. मग जी सिंगल दाब असतो त्या साईडने एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची बारीक बारीक अशी. बघा थोडासा सरकला इथे, कारण का नेट खूप शिवायला थोडासा प्रॉब्लेमच येतो. बघा परत मी आता दुसऱ्या साईडची नाडी घालते. खून करून घेतलं की मग दोन्ही साईडच्या नाड्या आपल्याला एकसारख्या लागल्या जातात. बघा मी कट करायच्या आधी चेक करून घेते की शिलाई आपली बरोबर आली आहे का. परत मी चेक करून घेते शोल्डर वगैरे पण सरकले नाही आहेत ना, नाही तर काय होतं आहे, नेटचा ब्लाऊज आहे. आता बघा 1.5 इंच ठेवून मी कटिंग करून घेतले आतल्या साईडने आणि मग आपल्याला कट द्यायचे, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित पलटी होतो. आणि मग परत आपल्याला अस्तरवर बघा, अस्तरवर मी दाब टीप मारते, म्हणजे तो आतमध्ये व्यवस्थित पलटी होतो. ज्यावेळेस आपण पूर्ण ब्लाऊज शिवायला घेतो तेव्हा आतमध्ये छान पलटी होतं असतं, जर अशी आपण दाब टीप मारलेले असेल तर. आणि कट द्यायचेच, आपण जो आकार आपण कट करू ना त्याला छोटे छोटे कट द्यायचे, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित पलटी होतो. बघा आता ही नाडी लावलेली असते त्याच्यामुळं ती पण छान फिनिशिंगला पण येते आणि वरून लावता येत नाही ती नाडी, त्याच्यासाठी आपण आधी लावली आहे. बघा आता मागचा भाग पूर्ण पलटी करून झाला आणि आता आतल्या साईडने मी शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर ह्याच्यावर थोडी प्रेस पण करायची, मी नंतर केली होती पण मी काय ते दाखवलं नाही तुम्हाला. पण ज्यावेळेस आपण पलटी करतो ना गळा, त्यावेळेस त्याच्यावर प्रेस करून घ्यायची, म्हणजे छान असं दिसायला छान दिसतं, म्हणजे व्यवस्थित पलटी झालेलं असतं आपलं.
हा पूर्ण ब्लाऊज आरीवर्कचा मला सिंगल दाबने शिवावा लागतो, कारण का परत पुढचा भाग येतो, स्लीव्जला येतात, परत स्लीव्ज आपल्याला बसवताना प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे तो सिंगल दाबावरच शिवून घ्यायचा. बघा मी आता आतलं सगळं जॉईंट करून घेते आतल्या साईडचं. बघा आता माझ्या आत पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. बघून घ्यायचं परत एकदा कुठे फोल्ड वगैरे झालंय का. चला आता आपण स्लीव्ज तयार करायला घेऊया. स्लीव्जला पण सेम तसंच की आपण स्लीव्जचा मध्य काढायचा आणि मग बघा पहिला मी फुली करून घेते, ही साईड ती साईड, म्हणजे दोन्ही साईडचे स्लीव्ज वेगवेगळे होतात. बघा आता स्लीव्जची जी आपण वर्क केलेलं आहे ती सरळ ठेवायचं आणि अस्तर त्याच्यावर ठेवायचं. बघा आता जो वर्क केलेला आहे त्याचा पहिला मध्य काढून घ्यायचा, म्हणजे आपल्या स्लीव्ज पण दोन्ही व्यवस्थित बसतात, म्हणजे नाही का एक सरकत नाही, इकडे 5 5.5 असं होत नाही. आणि आपला स्लीव्ज आहे त्याचासुद्धा मी मध्य काढला, म्हणजे ते दोन्ही मध्ये जॉईंट करून मग शिलाई मारून घ्यायची. पण मी शिलाई मारता मारता काय झालं माहिती आहे का, ते मणी पूर्ण मध्ये येत होते आणि मग पूर्ण शिलाई इकडे इकडे कारण का ते नेटचं कापड होतं, खूप सरकत होतं. त्याच्यामुळे मी ते परत काढलं, पूर्ण शिलाई काढून घेतली आणि उलटं केलं कापड आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर शिलाई मारली. बघा मी याची शिलाई परत उसवून घेतली, कारण का ते इतकं सरकत होतं, कारण का जर चांगलं नेट असेल तर नाही सरकत, हे थोडंसं हलक्या क्वालिटीचं नेट होतं. बघा आता मी पलटी केलं आणि मग त्याच्यावर जे आपल्याला मार्क दिसत होतं वर्क केलेलं त्याच्यानुसार मी शिलाई मारून घेतली. पिनं वगैरे लावली तरी चालतात, पण मला काय एवढा प्रॉब्लेम नाही जास्त आला म्हणून मी पिनं नाही लावली. आणि त्याच्यात त्याला टसल्स होते स्लीव्जला, मग काय त्याला थोडासा प्रॉब्लेम येतच होता वर शिलाई मारायला. बघा आता ह्यालासुद्धा 1 पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आणि जे खाली एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं. मग बघा खाली एक्स्ट्रा आहे ते मी कट केलं आहे आणि आता परत आपल्याला पलटी करून त्याला दाबटीप मारून घ्यायची. नेटचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. जर आपला हाच ब्लाऊज जर कापडमध्ये असेल तर इतका प्रॉब्लेम येत नाही शिवायला, जो आपण वर्कचा कापड वर्कवर करतो त्याची आणि किंवा साड्यांचे कुठलेही असले तरी. बघा आता एक स्लीव्ज माझी तयार झाली, दुसरीसुद्धा मी तयार करून घेतली आहे. बघा इथं दोन्हीसुद्धा स्लीव्ज माझ्या तयार झालेल्या आहेत. थोडंसं डिफिकल्ट जातं नेटचं शिवायला, पण ठीक आहे. आता जे आपण फ्रंट साईड आहे, कारण का फ्रंट साईडला सुद्धा वर्क होतं एका साईडला, मग तो आपण फ्रंट नेक करून घ्यायचं आहे. बघा दोन्ही पहिले ओपन करून एक असे ठेवायचे, म्हणजे एका साईडचे होत नाहीत ते. पहिले मी मार्क करून घेते त्या नेकच्या अकॉर्डिंग, कारण का त्यांच्यातनी आपल्या आकारामध्ये थोडासा फरक येतो. आता एकदम बाजूने शिलाई मारायची. ह्याचंसुद्धा तसंच झालं होतं, थोडंसं सरकलं होतं, कारण का नेट तुम्हाला बोलतेच आहे मी, कारण का नेट खूप सरकतं, त्याच्यामुळे मी त्याला परत काढून त्यालासुद्धा मी उलटं करूनच मारलं. बॅकला मला एवढा प्रॉब्लेम नाही झाला, पण स्लीव्जला आणि ह्याला खूप झाला. बघा मी परत उलटं करून मारलं आणि मग आता व्यवस्थित करून घेते. आता सेम तसंच पाव इंचावर कट करून कट मारून घ्यायची आणि मग पलटी करून दाबटीप मारून घ्यायची, की आपला पुढचासुद्धा नेक तयार होईल. वर्कच्या ब्लाऊजला, कुठल्याही वर्कच्या ब्लाऊजला दाबटीप मारायची, म्हणजे आतमध्ये अस्तर व्यवस्थित पलटी होतं. बघा दुसरा पार्ट मी पुढचा पण सगळे पार्ट मी तयार करून घेते. बघा पुढचे माझे दोन्ही पण मी तयार केलेत, मी काय ते तुम्हाला दाखवले नाही. नेक्स्ट टाईम याच्यावर सेपरेट असा व्हिडिओ करेन की प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा कसा. मी वेगवेगळे पार्टमध्ये ब्लाऊज तयार करून तुम्हाला दाखवणार की कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची, म्हणजे तुम्हाला पण ते जेणेकरून सोपं पडेल की कसं कटिंग करायचं. एकाच व्हिडिओमध्ये नाही दाखवणार. हा आता शिवायचा होता ब्लाऊज वर्कचा, त्याच्यामुळे मी म्हटलं वेगवेगळे व्हिडिओ नको करायला. त्याच्यामुळे मी नेक्स्ट जे व्हिडिओ घेऊन येईल ती एक पार्टचे घेऊन येईल, की ह्या पार्टमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग कसं करायचं प्रत्येक ह्याचा. 4 टक्स असू द्या, प्रिन्सेस कट असू द्या. बघा आता मी बॅक साईडला मगाशी टक्स मारायचे ठेवले होते, आता वर्क आहे त्याच्यामुळे मी टक्स थोडेसे इकडे घेतलेत कडेला, कारण का आपण ह्याला चालतं. ज्यावेळेस आपण बोटनेक वगैरे असे ब्लाऊज असले ना की टक्स इकडं तिकडं सरकले तरी चालतात, त्याला असं काही मापच आलं पाहिजे एकदम परफेक्ट असं नाही. बघा दोन्हीसुद्धा टक्स मारून घेते, कारण का मध्ये पूर्ण त्याला वर्क आहे. मग मी टक्स थोडेसे कडेला घेतलेत.
बघा टक्सची उंची साधारण 3.5-4 इंच तुम्ही घेऊ शकता आणि इकडून मग आपल्याला आता जर वर्क आहे त्याच्यामुळे मी थोडेसे ह्या साईडला सरकवलेत. बघा टक्स मारून झाले. आता जी आपण खाली पट्टी बसवून घ्यायची आहे त्याला, त्या पट्ट्या मी 1.5 इंचाच्या कट करते आणि रुंदीला मग तुमची जेवढा ब्लाऊज असेल तेवढा. बघा मला अस्तर कमी पडत होतं म्हणून मी थोडंसं जॉईंट मारून घेते दोन्ही पट्ट्यांना. आता 1.5 इंचाच्या पट्ट्या घेऊन परत तिला 1 इंच इकडून बघा फोल्ड करायची लावते वेली. ही आपली हातशिलाई पट्टी आपण जी ब्लाऊजला खाली बसवतो, कंबरपट्टी बोलतात तिला, ती आहे. बघा कापड सरळ ठेवायचं, त्यावर पट्टी उलटी ठेवायची आणि तिला पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आणि ह्या पट्टीला सुद्धा आपण शिलाई मारल्यावर परत आपण दाबटीप देतो, म्हणजे ती पट्टीसुद्धा आपली आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होते. मी तुम्हाला सविस्तर सांगायचा प्रयत्न करते. बघा व्हिडिओ समजत असेल, एकदम क्लिअर कळत असेल तर प्लीज मला एक मेसेज किंवा DM करा, की म्हणजे एक कमेंट करा की हां मला तुमचे व्हिडिओ समजत आहेत म्हणून. मी अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. बघा आता त्या पट्टीला आपण वरून एक 4 ते 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ती आपली हातशिलाई पट्टी असते. नंतर मग ती शिलाई काढायची आणि आपण हातशिलाई करायची. एक्स्ट्रा मार्जिन राहिलेलं कटिंग करून टाकायचं पूर्ण. बघा आता बॅक साईड पण आपली तयार झालेली आहे. आता त्यावर बॅक साईड सरळ ठेवली मी, फ्रंट साईड उलट ठेवली आणि दोन्ही शोल्डर जॉईन करून घ्यायचे. जॉईन करते वेळी एक अर्धा इंचावर एक शिलाई, म्हणजे अर्धा इंच पण आहे, 1/2 इंच पण आहे त्याच्यामधल्या, म्हणजे 3 एक रेषा आपल्या बसतील टेपमध्ये एवढी शिलाई मारून घ्यायची. बघा आता मी दोन्ही शोल्डर जॉईन करून घेते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नंतरचे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला भरपूर अजून व्हिडिओ बनवायचे आहेत. कोणत्या विषयावर बनवायचे म्हणजे कुठल्या ह्याच्यावर ते भरपूर घेऊन येणार आहे मी, की अजून कारण का भरपूर स्टिचिंग आहे, कटिंग आहे, भरपूर प्रकारचे ब्लाऊज आहेत, खूप आहेत पॅटर्न. मी जेवढे बनवेल तेवढे तुमच्यासमोर हे तुम्हाला सांगेल की मी असं हे आज केलं ते केलं. त्याच्यावर प्रत्येकाच्यावर मी व्हिडिओ बनवेल, कारण का मी तुम्हाला पण समजेल की ब्लाऊज कसं शिवायचं, काय शिवायचं. जे नवीन शिकणारे असतील त्यांना खूप उपयोगाला पडेल. बघा आता मी परफेक्ट असं फिटिंगचं माप टाकते वेळी पण 3-3, 4-4 वेळा बघते की कुठून एक्स्ट्रा असेल. जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करायचं, कारण का आपण कटिंग करते वेळी मी तर 2-2 इंच शिलाई मार्जिन सोडते, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम होत नाही. थोडं पॉईंट असेल तर जर कट केले तर मग काय होतं, आपला ब्लाऊज पण व्यवस्थित फिटिंगला बसतो. बघा आता मी शोल्डरच्या साईडने पण दोन्ही बाजू एकसारख्या आलेत की नाही ते बघून कटिंग करून घेतलं, कारण का काय होतं ज्यावेळेस आपण आतमध्ये इथे घडी पडते, हे काय म्हणतात त्याला, एकसारखं जॉईंट होतं ना, मग जो आपण काखेतला भाग असतो ना तो दोन्ही पॉईंट एकच झाले पाहिजे असे जॉईंट केल्यावर. बघा आता मी हुक आपल्या ह्याच्या पट्ट्या, प्रेस बटनच्या पट्ट्या करून घेतल्या. आता स्लीव्ह जॉईंट करते. स्लीवसुद्धा बघून घ्यायच्या, फ्रंट साईड, बॅक साईड, इकडची साईड, कारण का फ्रंटला थोडंसं कमी येतो मुंडा. बघा आता मी स्लीव्ह जॉईंट करून घेते. आणि तुम्ही जर हा ब्लाऊज बघितला, म्हणजे मी कसा शिवला आहे तो बघितला, तर तुम्हाला सुद्धा आरीवर्कचा ब्लाऊज शिवायला सोपं पडेल, कारण का काहींना भीती वाटते आरीवर्कचे ब्लाऊज शिवायचे कसे. हा तर बघा नेटचा पीस होता. म्हणजे नवीन असेल तर थोडासा प्रॉब्लेम येतो, पण एकदा सवय झाली ना की काही वाटत नाही. बघा आता माझे एक स्लीव बसून झालेला आहे. आता दुसरा बसून घेते. आता आपण फिटिंगचं माप टाकूया. दुसरासुद्धा बसून झाला. मी तो काही व्हिडिओ दाखवला नाही, कारण का व्हिडिओ अजून खूप मोठा होतो आहे. मग फिटिंगचं माप टाकताना सुद्धा बघा मी अगोदर सरळ बाजूने एक शिलाई मारून घेते. दोन्ही साईडला एक सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर मग पलटी करायचं. मग काय होतं, आतून पण आपल्याला ओव्हरलॉकची वगैरे गरज पडत नाही. जर तुम्ही सरळ बाजूने शिलाई मारली, मग आतून पलटी करून दुसरी शिलाई मारायची. मग आता मी दोन्ही साईडला सरळ बाजूने शिलाई मारून घेतली आणि परत ते मोजून घ्यायचं, म्हणजे आपण शिलाईसाठी 2 इंच सोडतो ना, मग ते खूप एक्स्ट्रा पण व्हायला नको. मग त्याच्यासाठी ब्लाऊज मोजून बघायचं किती होतं ते. आणि मग जर खूप एक्स्ट्रा होत असेल तर मग परत आपण 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची, 1/2 ते अर्धा इंच. आता बघा मला थोडंसं वाटत होतं की हे खूप शिलाई मार्जिन जास्त राहील, म्हणून मी थोडीशी अर्धा इंचावर दोन्ही साईडने शिलाई मारली आणि मग एक्स्ट्रा उरलेलं असेल ते कटिंग करून टाकायचं. बघा एक्स्ट्रा जे होतं ते कटिंग केलं
आणि बघा मी परत आतून एक शिलाई मारते आणि त्याच्यानंतर मग मी फिटिंगचं माप टाकते. म्हणजे कसं एकदम ब्लाऊज आपला परफेक्ट फिटिंगला पण येतो आणि बसतो पण खूप छान. म्हणजे शिलाई मार्जिन पण खूप जास्त बसत नाही किंवा मग कमी पण बसत नाही. बघा मी आतून परत एक एक शिलाई मारते. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की आरीवर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा एकदम परफेक्टली. बघा आता त्याच्यानंतर माझ्या आतून एक एक शिलाई मारून झाल्यावर त्याच्यानंतर मी परत ब्लाऊज मोजते आणि जेवढा उरलेला भाग असेल त्याचे बघा 1 फोल्ड आणि 2 फोल्ड म्हणजे असे आपण फोल्ड केल्यावर त्याचे 4 भाग होतात. म्हणजे असे इकडं परत फिटिंगला टाकायला आपल्याला ते बरं पडतं. बघा आता 1.25 इंचाचं फिटिंगचं माप आलं तर मी इथं 1.25 इंच टाकून त्याच्यानंतर छाती वगैरे मोजून आता स्लीवचं जेवढं असेल तेवढं. मग आता इथं 5.5चा दंडगेर होता ते टाकलं. आता मी फिटिंग करून घेते बघा. हा वर्कचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे स्लो जरा शिवलं जातं आहे. बघा माझा पूर्ण ब्लाऊज रेडी झाला आहे. कसा वाटतं आहे हा ब्लाऊज? फिनिशिंग तर बघा किती छान आली आहे. तुम्हाला मी फायनल लुक दाखवते अजून नंतर डेमीला लावून. बघा हा आपला आहे ब्लाऊजचा फायनल लुक.